ज्याप्रमाणे ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला, तसाच मोठा पक्षप्रवेश येत्या 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे, असा खळबळजनक खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। तर भाजपने नेहमीच आपल्यासोबत असलेल्या छोट्या पक्षांनाही सन्मान दिलेला आहे आणि हाच भाजप आणि काँग्रेसमधील फरक असल्याचंही बावनकुळे म्हणाले। ते नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते। तर वक्तव्याचा विपर्यास करून खोटी बातमी देणाऱ्या पत्रकाराला आपण नोटीस पाठवणार असल्याचंही ते म्हणाले। माननीय अशोक चव्हाणजीचा आत्ताच राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा पक्षप्रवेश झाला आणि संपूर्ण राज्यभर उद्याही मोठ्या प्रमाणावर 27 तारखेला पक्षप्रवेश आहे। मी असं म्हणालो, प्रत्येक बूथवर प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे कार्यकर्ते मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता भाजपमध्ये यायला तयार आहे। मी हेही सांगितलं, तुम्ही हा विचार करू नका, हा आल्यामुळे माझ्या पदाचं काय होईल, तो आल्यामुळे माझ्या पदाचं काय होईल, माझ्या पदाला धोका होईल का। मी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं, तुम्ही नवीन कार्यकर्त्याला संधी द्या, जुन्याचा सन्मान करा आणि येणाऱ्या कार्यकर्त्याचा मोदीजीच्या संकल्पाला साथ देण्याकरता कार्यकर्ता येतो आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक येते, त्यांचा सन्मान करा असं बोललेलो आहे। खोटी बातमी छापली आहे, लहान पक्षाला संपवा अशी बातमी आहे, खोटी बातमी छापली आहे। मी त्या पत्रकारांना व्यक्तिगत नोटीस देणार आहे। मी असं म्हटलं, विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता महाराष्ट्रभर पक्षप्रवेश होतात आहे।